मंडळी, तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला मिळत असतं. यासाठी ही छोटीशी गोष्ट. एकदा एक शेतकरी होता. तो रोज एका बेकरीवाल्याला तूप विकायचा. सगळं सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस बेकरीवाल्याच्या मनात शंका आली. शेतकरी मला कमी तूप देत आहे. त्याने तूप मोजून पाहिलं आणि खरंच तूप कमी निघालं. रागाच्या भरात तो शेतकऱ्याला थेट राजाकडे घेऊन गेला आणि राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाने शांतपणे शेतकऱ्याला विचारलं, तू तूप मोजण्यासाठी कोणतं माप वापरतोस? शेतकरी हात जोडून म्हणाला, महाराज, माझ्याकडे कोणतंही माप नाही. मी फक्त अंदाजाने जुन्या तराजूत तूप मोजून देतो. राजाने पुन्हा विचारलं, पण तो अंदाज कसा लावतो? तेव्हा शेतकरी म्हणाला, महाराज, मी या बेकरीवाल्याकडून खूप वर्षापासून 1 किलो ब्रेड घेतो. तूप देताना त्या तराजूच्या एका बाजूला तोच ब्रेड ठेवतो आणि दुसऱ्या बाजूला तूप. हे ऐकताच बेकरीवाल्याचा चेहरा पांढरा पडला. राजाला सगळं समजलं होतं. ज्या माणसाने कमी ब्रेड दिलं त्यालाच कमी तूप मिळालं. राजाने निर्णय दिला, बेकरीवाल्याला शिक्षा आणि शेतकऱ्याला भरपाई. मित्रांनो, या कथेची शिकवण हीच आहे की आयुष्यात तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. फसवणूक, कपट, लबाडी शेवटी आपल्याच वाट्याला येतं. म्हणून कधीही कोणालाही फसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण कर्माचं गणित चुकत नाही. विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.